नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये बीज प्रक्रिया का करणे गरजेचे आहे आणि बीज प्रक्रिया केल्याच्या नंतर काय फायदा होतो तर तेच तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो बीज प्रक्रिया जी आहे तर ती का करणे गरजेचे आहे। मित्रांनो आपण बीज प्रक्रिया जर केली तर त्यामध्ये जी खोडकीड खोडमाशी चक्रीभोंगा जे आहे तर ते आपल्या सोयाबीन पिकामध्ये येत नाही किंवा त्यामध्ये येऊ द्यायचा नसेल तर मित्रांनो आपल्याला बीज प्रक्रिया जी आहे तर ती करणे गरजेचे आहे। सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला खोडमाशी चक्रीभोंगाचं आपल्याला त्यामध्ये प्रमाण जे आहे तर ते जास्त प्रमाणात असतं। मग मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला जमिनीमधील जे उन्नत आहे तर त्याचंसुद्धा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्याला त्यामध्ये जी बीज प्रक्रिया आहे तर ती करणे गरजेचे आहे रासायनिक कीटकनाशकाची। त्यानंतर मित्रांनो जे बुरशीजन्य रोग आहे तर ते आपल्या सोयाबीन पिकाला लागू नये, आपल्या सोयाबीन पिकाची चांगली वाढ व्हावी यासाठी मित्रांनो आपल्याला जे बुरशीनाशक आहे तर ते सुद्धा रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया त्यामध्ये करणे गरजेचे आहे। मग कोणत्या कीटकनाशकाची आणि कोणत्या बुरशीनाशकाची आपल्याला त्यामध्ये बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो जे कीटकनाशक आहे तर कीटकनाशकामध्ये आपल्याला जे थायमेथॉक्साम 30% FS वालं जे कीटकनाशक आहे तर ते मित्रांनो त्याची आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे। त्यानंतर बुरशीनाशक जे आहे तर ते थायपॅनॉट मिथाइल जे बुरशीनाशक आहे तर मित्रांनो त्याची बीज प्रक्रिया करायची आहे। जे थायमेथॉक्साम आहे तर त्याची किती प्रमाणामध्ये आपल्याला बीज प्रक्रिया आहे तर ती करायची आहे। जे थायमेथॉक्साम आहे तर त्याचं जी बीज प्रक्रिया आहे तर ते आपल्याला 4 ते 5 ml आपल्याला पर किलोला आपल्याला त्यामध्ये करायची आहे। मित्रांनो आपल्याला 1 किलोसाठी 4 ते 5 ml आपल्याला जे कीटकनाशक आहे तर त्याची आपल्याला बीज प्रक्रिया त्यामध्ये करायची आहे। त्यानंतर आपल्याला जे बुरशीनाशक आहे तर बुरशीनाशकामध्ये आपल्याला जे थायपॅनॉट मिथाइल आहे तर मित्रांनो हे आपल्याला 2 ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी आपल्याला त्यामध्ये बीज प्रक्रिया करायची आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने दोन्हीची बीज प्रक्रिया आपल्याला त्यामध्ये करायची आहे। जे कीटकनाशक आहे तर कीटकनाशक समजा मित्रांनो आपल्याला समजा 30 किलोची बॅग आहे तर 30 किलोच्या बॅगीसाठी 120 मिली आपल्याला त्यामध्ये बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे। त्यानंतर जे बुरशीनाशक आहे तर ते 2 ग्रॅम पर किलो म्हणजेच आपल्याला 30 किलो बियाण्यासाठी 60 ग्रॅम हे बुरशीनाशक आपल्याला त्यामध्ये घेऊन बीज प्रक्रिया करायची आहे। तर मित्रांनो बीज प्रक्रिया करताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे। तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला बीज प्रक्रिया करताना ते विष आहे ते वाऱ्याने उडू शकतं, त्यासाठी आपल्याला हँडग्लोव्ज आणि मास्क घालणे त्यामध्ये गरजेचे आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला जी बीज प्रक्रिया करताना त्यामध्ये आपल्याला जे बुरशीनाशक आहे तर ते सुरुवातीला लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला कीटकनाशक जे आहे तर ते लावायचं आहे। कीटकनाशक आणि बुरशीनाशक जे आहे तर ते आपल्याला जास्त प्रमाणात चोळायचं नाही, बियाण्याला हलक्या हातानेच चोळायचं आहे जेणेकरून जे वरलं साल्ट आहे किंवा पापुद्रा आहे तर तो निघणार नाही आणि आपलं बी जे आहे तर ते खराब होणार नाही, ही काळजी आपल्याला त्यामध्ये घ्यायची आहे। मित्रांनो जे बी आहे तर ते आपल्याला उन्हामध्ये सुकायचं नाही, त्यामध्ये सावलीलाच आपल्याला सुकू घालायचं आहे। मित्रांनो बीज प्रक्रिया जी आहे तर ती आपण पेरणीच्या आदल्या दिवशी किंवा पेरणीच्या 5-6 तास अगोदर करून ठेवू शकतो। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण जी बीज प्रक्रिया आहे तर ती करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला या किडीपासून रोगापासून बचाव जो आहे तर तो आपला सोयाबीन पिकाचा होणार आहे। तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो धन्यवाद। जय जवान जय किसान।